तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे आज आम्ही वॉटरफॉलला, टपालवाडी वॉटरफॉलला. तर बघूया काय तिथं होतं आणि हा आमचा पहिला ब्लॉग आहे. तर बघूया कसं होतं आहे आणि काय तुम्हाला 2-3 स्पॉट दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर आम्ही 2 व्हीलरवरती चाललो आहे नेरळला. टपालवाडी वॉटरफॉल आहे तिकडे. तर बघूया तिकडे काय होतं आणि 2-3 स्पॉट आहेत, त्याच्यामुळे ते सगळे तुम्हाला आम्ही दाखवतो या व्हिडिओमध्ये. चला मग बघूया, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आम्ही निघालो आमच्या घरातून आणि आपल्याला जायचं इथून टपालवाडीला. म्हणजे नेरळमध्येच टपालवाडी असं एक गाव आहे, त्याच्या आतमध्ये तो वॉटरफॉल आहे. तर पाऊस आज खूप होता, सुट्टी होती वाईफला मला पण. तर बोललो जाऊया. तर हे बघू शकता, हे नेरळच्या आतमधलं आहे. म्हणजे हा नेरळ वरून कडावला राहिला कळमला रोड जातो. तर आम्ही आता आतमधून साई मंदिरच्या इकडून निघालो आहे. इकडे बघू शकता लेफ्टला पाणी पूर्ण भरलं आहे आजूबाजूला. आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे. आणि खड्डे बघू शकता, खूप जास्त खड्डे झालेत पाण्यामुळे, पावसामुळे. आणि इकडे आता बऱ्याच लोकांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे आज वातावरण भारी आहे. आतमध्ये आलो आहे आम्ही आता कमानीच्या. आणि तुम्ही बघू शकता वेदर काय भारी आहे. एवढा आत आलेला आपण. खूप भारी वेदर आहे इकडे. खराब होता. हा रोड पहिला कॉन्क्रीटचा नव्हता, आता आम्ही कॉन्क्रीटचा रोड केला. आणि आता बघा आम्ही पोचलो इकडे टपालवाडी. ते टपालवाडी वॉटरफॉलला जायच्या आधी हे एक मध्ये रिवर लागतो. हे जे वरती दिसतं तुम्हाला टपालवाडी वॉटरफॉल आहे, पण तिथे जायला हा एकच मार्ग आहे. आणि याच्या आडवी नदीमध्ये परासारखं लागतं, त्याला क्रॉस करून जावं लागतं. पण आता इकडे पाणी एवढं होतं की आम्ही वरती जाण्याची हिंमतच नाही केली. हे बघू शकतो तुम्ही पाणी कसला फ्लो आहे. या पाण्यातून आपण जाऊच शकत नाही पुढे. तर त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन इथं केला. इथून पुढे हे वेदर बघू शकतो आपलं मस्त झालं. बघू शकता तुम्ही, पाणी भरपूर आहे खाली.